शेवटचा दिवस होता. आम्ही प्रचार सभा घेत होतो. तुम्हीही सगळं कव्हर करत होते. तुम्ही आता जरा रिलॅक्स वाटताय. तुम्हाला अजून बातम्या पाहिजेत. मी रिलॅक्स आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलो. जवळपास 75 पेक्षा जास्त सभा घेतल्या. काही 20-25 ह्याच्यावर घेतल्या, ऑडिओ व्हिडिओवर डायरेक्ट. आणि जिकडे पोहोचलो नाही तिकडे व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सभांना मी पाहिलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढा प्रतिसाद सभांना मिळाला नव्हता. तेवढा दांडगा प्रतिसाद सगळ्या सभांना मिळाला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळे त्याच्यामध्ये त्या सभेला यायचे. आणि एक पॉझिटिव्ह, एक चांगलं एक वातावरण मी पाहिलं. आणि एक उल्हास, एक जल्लोष होता, एक उत्साह होता सभांमध्ये. आणि त्यामुळे सरकारने जी 2-2.25 वर्षामध्ये केलेली कामं जी आम्ही लोकांच्या समोर मांडत होतो, आणि 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जे काही काम केलं, जो विरोध केला, ज्या प्रकल्पांना स्टे दिला, ज्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकला, म्हणजे उदाहरणार्थ मुंबईतले प्रकल्प आपण पाहतोय. कोस्टल आहे, MTHL आहे, म्हणजे अटल सेतू आहे, मेट्रो 3 आहे, मेट्रोचे प्रकल्प आहेत, कारशेड आहे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, जलसिंचनाचे प्रकल्प आहेत, असे अनेक, समृद्धी महामार्ग आहे, अशा अनेक प्रकल्पांना खो घालण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. आणि म्हणून माझं ओपन त्यांना आव्हान होतं की तुम्ही 2.5 वर्षात काय केलं आणि आम्ही 2-2.25 वर्षात काय केलं. होऊन जाऊ द्या समोरासमोर, दूध का दूध, पाणी का पाणी. कारण त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, बिफोर टाइम कंप्लीट केले. आज मेट्रो 3चा उपयोग तुम्ही करताय, आज कोस्टलचा उपयोग तुम्ही करताय, अटल सेतूचा तुम्ही उपयोग करताय, समृद्धी हायवेचा उपयोग करताय. असे जे काही प्रकल्प आहेत, या राज्याच्या हिताचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आणि नवीन प्रकल्पांना देखील चालना आम्ही दिली. मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की सिंचनाचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी होतो, फक्त 4 प्रकल्पांना मान्यता दिली. आमच्या सरकारने 124 प्रकल्पांना मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले. आज कल्याणकारी योजना पहा. जर आपण जे बॅरल लँड आहे तिथे काय उगवत नाही, तिथं सोलरवर ऊर्जा निर्माण करण्यासाठी 50,000 रुपये एकरी देण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेक्टरी 1.25 लाख रुपये त्यांना मिळतात. आज 12,000 रुपये शेतकऱ्यांना आम्ही निर्णय घेतला. 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला. आज 7.5 HP पंपाने शेती करणारा शेतकऱ्याला वीज बिल आम्ही माफ केलं. आज किती आम्ही निर्णय घेतले. आणि कर्ज माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, या योजनेचा देखील आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध केला, मोठ्या प्रमाणामध्ये खोडा घातला, कोर्टातही गेले, पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि ही योजना आता सुरू झाली. 5 इन्स्टॉलमेंट त्याच्यामध्ये आम्ही त्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही देऊ शकलो, याचं समाधान आहे. आज एका मुलीने आत्महत्या केली, मी भाषणातही सांगितलं. एका मुलीने आत्महत्या केली फक्त तिला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं नाही म्हणून. 50% सरकार भरत होतं, 50% पालक भरत होते, पण 50%चा भार पालकावर नको म्हणून तिने आत्महत्या केली. 12:30 वाजता तुमच्या कुठल्या चॅनलने मला दाखवलं. मी रात्री 1:30 वाजता ताबडतोब चंद्रकांत पाटील मंत्र्यांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा आणि आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचं आहे, उच्च शिक्षण त्या मुलींना मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे याचं समाधान आम्हाला आहे की 2-2.25 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं त्याचं समाधान आहे. आणि हे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत आहे, लोकांच्या चेहऱ्यावर ते दिसू लागलंय. म्हणून सभांना प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि म्हणून मी आपल्याला एक प्रामाणिकपणे सांगतो, मी काय खोटं बोलणार नाही, मला असं ती सवयी नाही.
आणि फेक नॅरेटिव्ह पसरवायची सवय नाही आहे. जे आहे ते खरं आहे आणि खरी वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो की या राज्यामध्ये 2-2.25 वर्षात जे केलेलं काम आहे या कामावर जनता खुश आहे आणि त्यांनी ठरवलंय की महायुतीचं सरकार पुन्हा आणायचं. आणि मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीने सांगतो की येत्या 20 तारखेला लोक भरभरून मतदान करतील आणि 23 तारखेच्या रिझल्टमध्ये महायुती पूर्ण बहुमताने या राज्यामध्ये पुन्हा येईल. कारण ही काळाची गरज आहे असं लोकांचं मत आहे. या प्रचारामध्ये विरोधकांनी प्रामुख्याने कृषी उत्पन्न मालाला हमी भाव मिळत नाही या संदर्भात खूप प्रचारामध्ये मुद्दे उपस्थित केले. विशेषतः सोयाबीन उत्पादकांना हमी भाव मिळत नाही आणि कापूस हे दोन मुद्दे प्रामुख्याने. आम्ही लोकसभा इलेक्शन झाल्या हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन, हेक्टरी 5,000 रुपये कॉटन याला आम्ही तात्काळ अनुदान दिलं. त्याचं वाटप सुरू झालं आणि मी पियुष गोयल आपले मंत्री महोदय आहेत, त्याचबरोबर अमित भाई आपले सहकार मंत्री आहेत, त्यांच्याशी बोलून मी तात्काळ त्यांना विनंती केली तर हमी भाव सोयाबीनला 4,892 रुपये देण्याचा निर्णय झाला. 15% मॉइश्चर असलेलं सोयाबीन 1 किलो पण कुणाकडे असेल तेही खरेदी करण्याचा निर्णय झाला. त्यांनी सांगितलं किती केंद्र तुम्हाला वाढवून पाहिजे त्याची सूची आम्हाला द्या आणि त्यामध्ये बिलकुल कुठेही काय हायगाय होणार नाही. त्याचबरोबर कापसाचं जे आहे कापसाला देखील जवळपास 7,152 रुपये हमी भाव मिळेल. कुठला तो आपला 1-2 प्रकारचे कापूस आहेत त्यामध्ये मध्यम आणि मीडियम स्टेपल कॉटन 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन 7,521 रुपये हे मिनिमम सपोर्ट प्राइस या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे सगळ्या केंद्रातून हे कापूस खरेदी करतील. जे तफावत आहे ही तफावत देखील ते गॅप फिलिंग करून देणार हा निर्णय झाला. सोयाबीन पेंड जी आहे ती निर्यातीसाठी देखील ती परवानगी देणार. त्याच्यामध्ये जे काही गॅप भरून द्यायचा आहे तोही आम्ही देणार. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचं जो प्रश्न होता तो राज्य आणि केंद्र सरकार मिळून आम्ही निकालात काढतोय. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कांद्याचा विषय होता, कांद्याचा विषय देखील आम्ही एक्सपोर्टवरचा बॅन काढला आणि त्या कांद्या व्यापाऱ्यांना देखील पैसे मिळू लागले. शेवटी शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे. हे विरोधक भडकवत आहेत, विरोधक खोटी दिशाभूल करतायत. आता मी सांगतो आमच्या सरकारमध्ये 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी गारपीटमध्ये 15,000 कोटी रुपये नुकसान दिलं. आज NDRFचे नियम आम्ही पूर्ण बदलले. 2 हेक्टरची 3 हेक्टर मर्यादा केली. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते आम्ही देऊ लागलो. गोगलगाईने केलेलं नुकसान कधी आयुष्यात मिळालं नाही ते आम्ही दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाऱ्यावर आम्ही सोडलेलं नाही, सोडणार नाही. आज मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळ हे देण्याचं आम्ही केलंय. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना जोडधंदे म्हणजे त्यांना 12,000चे आता 15,000 आपण करतोय, त्यांना सोलर देतोय. यासाठी देखील किंबहुना ज्या योजना 1 रुपयात पीक विमा योजना देणारं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या 2-2.25 वर्षात शेतकऱ्यांवर महायुती सरकारने 45,000 कोटी रुपये योजनांवर खर्च केलेले. त्यांचा वारंवार आरोप आहे महायुती सरकारवर की जे काही प्रकल्प येत आहेत ते अदानींसाठी तुम्ही केले जातात. तिजोरीतले फोटो दाखवले कुठे बदनाम करण्याचा आता तिजोरी त्यांनी दिल्लीवरून आणली. आता हे महाराष्ट्र लुटायला इथल्या तिजोऱ्या कमी पडल्या. आता महाराष्ट्र लुटण्यासाठी दिल्लीवरून त्यांनी तिजोरी आणली. मग हे कोण आहेत? हे खरं म्हणजे दरोडेखोर आहेत. कारण आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यातून निघेल. निघालं काय? कोदा पहाड निकला चुवा. अरे ती तिजोरी मातोश्रीवरून तरी मागून घ्यायला पाहिजे होती, त्याच्यात काहीतरी निघालं असतं. आणि म्हणून मी सांगतो हे बालिशपणा आहे. हे अदानी, आम्ही जमीन अदानीला दिलेली नाही, आम्ही जमीन DRP ला दिलेली आहे. 2 लाख लोकांना घरं देण्याचा निर्णय तिथं होतोय. उबाटाचं सरकार होतं
त्यावेळेस सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या, पात्र लोकांना द्या, जे कोणी असतील ते पात्र लोक. आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना द्या. आता 60,000 देण्याचा निर्णय कुणाचा होता? उभाटाचा होता. आमचा निर्णय 2 लाख घरांना देण्याचा निर्णय कुणाचा आहे? आमचा आहे. आणि त्याचबरोबर अगोदरचं टेंडर तुम्ही रद्द का केलं? कुणासाठी रद्द केलं? कशासाठी रद्द केलं? मग तुम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर तुम्ही अगोदर तर त्यांच्याबरोबर चांगलं साठलोट होतं, बैठका होत होत्या. एक माझ्याकडे फोटो आलाय, त्याची गाडी कोणतरी चालवत होता, रोहित पवार त्यांची गाडी चालवताना दिसतोय. उद्धवजींच्या बरोबर त्यांच्या बैठका झालेल्या दिसत आहेत. मग का बिनसलं? कुठं फिसकटलं? आणि मग आता तुम्ही त्यांना विरोध करू लागलेत. म्हणजे तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा तुम्हाला माहित होतं हा प्रोजेक्ट आपल्या हातात आहे, आपण कॅप्चर करून मलिदा काढू. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करताय. अरे ते गरीब लोक कसे राहतात? हे चिखलात राहतात, सिवरेजच्या पाण्यात राहतात, संडास बाथरूमचं पाणी वाहतंय, तिथे लोक राहतात. तुम्ही तर चांगले माड्या बंगले बांधताय, तुम्ही तुमचं जीवनमान सुधारवताय. अरे बांधा, 1 बंगला बांधा, 2 बांधा, 3 बांधा, पण त्यांना तुम्ही खितपत ठेवलंय त्या घाणीमध्ये. एका 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 घराची किंमत 1 कोटी रुपये. 2 लाख घरं त्यांना मिळणार. 2 लाख घरं, 2 लाख कोटीची घरं त्या आपल्या धारावीवाल्यांना जर मिळाली तर तुमच्या काय पोटात दुखतंय? का त्यांना गरीबाला गरीबच ठेवायचं? गरिबी हटाव, गरिबी हटाव म्हणणाऱ्यांना गरिबी हटली नाही, गरीब हटला. आणि म्हणून माझं आव्हान आहे की धारावीकरांनी कुणाच्याही राजकारणाला बळी पडू नये. त्यांनी स्वतःचा फायदा कशात आहे ते बघायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पूर्ण निर्णय घेतलाय DRPच्या बाजूने. DRP म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी, नो अडाणी. आणि म्हणून जे ते म्हणतात TDR मध्ये पण आम्ही कॅपिंग टाकलंय. तुम्ही एवढ्याच याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, एवढ्याच रेटमध्ये, म्हणजे रेडी रेकनरच्या यापेक्षा तुम्ही जास्त दर घेऊ शकत नाही. हे कॅप आम्ही टाकलंय. आणि जे लोक मुंबईमध्ये इतर ठिकाणी ज्यांना घरं मिळतील त्यांना देखील मालकी हक्काने देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. ही जमीन जी देतोय अदानीला नाही, DRPला देतोय. आणि म्हणून आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी जर पुनर्विकास झाला तर या राज्याचं नाव मोठं होणार आहे. ते 2 लाख लोक दुआ देतील. का शाप घेताय? आणि म्हणून एक दिवस हे धारावीकर तुमच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा त्यांना कळेल हे तुम्ही का सगळं लढवताय, का भांडवताय, स्वतःच्या पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सेटिंगसाठी. राहुल गांधी मुंबईत येतात, पत्रकार परिषद घेतात आणि त्यांचा प्रमुख अजेंडा हा धारावीच असतो. राहुल गांधींना अचानक धारावीमध्ये इंटरेस्ट किंवा त्याच्याविषयी एवढा प्रबळ का निर्माण करण्यात राजकीय कारण काय वाटतं? धारावी हा आशिया खंडातला नाही, लाडकी बहीण आहे. बोला. काय काय हा म्हणजे दुटप्पी भूमिका आहे. तुम्ही आधी सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या. पात्र लोक 60,000 आहेत, 2 लाख लोक सगळे आहेत. म्हणजे तुम्ही आधी सेटलमेंट केलं, त्याला फायदा होईल असं बघितलं. 1,20,000 लोकांना बेघर करायचं तुम्ही ठरवलेलं, पण आम्ही ते होऊ देणार नाही. म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये तुमचं मॅच फिक्सिंग बिघडलेलं आहे. आणि तुम्हाला जे पूर्वी जे ठरलं होतं ते आता फिसकटलेलं आहे. आणि म्हणून माझं एकच प्रामाणिक मत आहे, या धाराविषयी आम्हाला काही त्याच्यामध्ये आम्हाला काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही. आम्हाला त्याच्यातून पॉलिटिकल फायदा मिळवायचा नाही आहे. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घ्यायचं नाही आहे. आम्हाला एवढंच आहे की धारावी हा प्रकल्प जागतिक दर्जाचा आहे,
याला स्पेशल प्रोजेक्टचा आपण स्टेटस दिलेला आहे. 2 लाख लोकांना जर आम्ही घरं दिली तर त्यांचा दुवा मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही. हाच आमचा स्वार्थ आहे. आणि म्हणून मी म्हणेन, मागाशी तुम्ही म्हणाला टप्पी मिळाले नाही मणी म्हणून सोडले अदानी. त्यांचं काय कर्नाटक, कुठली कर्नाटक कर्नाटकमध्ये एका घरातल्या एका बहिणीला मिळतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घरामध्ये 2 बहिणी असल्या तरी सुद्धा त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आम्ही भेदभाव करत नाही, जातीपातीचा भेदभाव नाही. मराठी माणसांना पण मिळते, उत्तर भारतीयांना पण मिळते, हिंदूंना पण मिळते, मुसलमानांना पण मिळते, ख्रिश्चनांना पण मिळते. सगळ्यांना या योजनेचा फायदा मिळतोय. आम्ही काय त्याच्यामध्ये बदल केलाय का? कारण आमची योजना जी आहे ही सर्वसमावेशक आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आधार निर्माण करण्यासाठी आम्ही निर्माण केले आहे. मी देखील एक सर्वसामान्य परिवारातला, शेतकरी परिवारातला मी मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंब कसं चालतं हे मी माझ्या आईकडून पाहिलंय. माझ्या आईने बघितलंय, गरिबी बघितली आहे. माझी पत्नी पण सुटली नाही त्याच्यातून. आणि म्हणून मी जेव्हा मला अधिकार प्राप्त झाले तेव्हा मी ठरवलं, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही ही योजना सुरू केली. विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, पण आम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं. कारण आमची नियत साफ आहे, आमची नियत देण्याची आहे, आमची देण्याची वृत्ती आहे, घेण्याची नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून अरे त्यांना जाऊ दे रे, काय बोलते, दिलं काय त्यांनी, काय दिले बोलायला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही देणारे आहोत. 5 हप्ते दिले, 5 हप्ते लक्षात ठेवा. आणि हे नोव्हेंबरचा पण हप्त्याला विरोध करणार होते ते आचारसंहिता म्हणून. आम्ही पण डोकं लावलं, आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. आणि 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 20 तारखेला जेव्हा मतदान होईल, आचारसंहिता शिथिल होईल, तेव्हा ताबडतोब डिसेंबरचा पण हप्ता आम्ही देणार. अरे बाबा, ही जनता जनार्दन, आणि तुम्ही पत्रकार साक्षीदार आहे ना, तुम्ही पत्रकार साक्षीदार आहेत ना. तुमचे प्रतिनिधींना विचारा ना, यांच्या सभा कुठल्या कोपऱ्यात घेतात, कुठल्या हॉलमध्ये घेतात, कुठला असा बोर्ड बघतात, किती मार्केटचे लोक असतात, रहदारी. अरे आमच्या सभा बघा, लोकांचं एक्सप्रेशन बघा, चेहरे बघा लोकांचे, माझ्या लाडक्या बहिणींचे, भावांचे. उमड पडते एकदम गर्दी. लोक बघत असतात, कधी लाडका भाऊ येतोय, कधी आम्ही त्याला भेटतोय, कधी त्याच्या हातात राखी बांधतोय, कधी त्याला ओवाळतोय. हे बघा ना तुम्ही. काय काय राज ठाकरे भर मंचावर बोलले, खरे गद्दार उद्धव ठाकरे, खरे गद्दार उद्धव ठाकरे असं राज ठाकरे भर मंचावर बोलले. मग ते काय खोटं थोडंच आहे, खरंच आहे. कारण 2019ला शिवसेना भाजपा युती गठबंधन म्हणून लढले. एकीकडे मोदी साहेब, एकीकडे बाळासाहेबांचे फोटो लावले. महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलं, मेजॉरिटी एवढं मॅन्डेट दिलं. आणि जसं त्यांना कळलं की आमच्याशिवाय सरकार बनत नाही, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. म्हणजे काय, तुम्ही एक तर युतीत लढले आणि सगळे दरवाजे मोकळे कसे झाले? म्हणजे तुमचं अगोदर ठरलं की सरकार बनवायचं काँग्रेस बरोबर आणि मुख्यमंत्री पद घ्यायचं स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मोहापायी, खुर्चीसाठी. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध तुम्ही आघाडी केली. अनैसर्गिक या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग खरे गद्दार कोण?
बरोबर ते बोललेत. मग तुम्ही आम्हाला जे रोज हिणवता त्याचा तुम्हाला अधिकार आहे. आम्ही तर उलट आम्ही सांगितलं पुन्हा आपण झालं जे झालं पुन्हा तुम्ही शिवसेना आणि भाजपचं सरकार तयार करा, गठबंधन सरकार येऊ द्या, कोणी काय बोललं ठरलं जाऊ द्या, आता पुन्हा आपण येऊ. पण त्यांना 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करायचं होतं. शिवसेना गेली वाऱ्यावर, धनुष्यबाण गेला वाऱ्यावर, काही गेलं त्यांना काही घेणं देणं नव्हतं. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिक जेलमध्ये जात होते, आमदाराला निधी मिळत नव्हता. आणि हे सगळं जे आहे त्या सगळं जे पाहिलं आपण आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आणि आज मला अभिमान आहे की लोकसभेमध्ये त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा जास्ती, त्यांच्यापेक्षा वोट शेअर आमचा जास्ती. त्यांनी 13 लढलो, आम्ही समोर समोर फाईट केले, आम्ही जास्ती जागा जिंकलो. हे लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि म्हणून राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे, ते अगदी बरोबर आहे. स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे. अरे किती लोक येत आहेत आज आमच्याकडे, 50 आमदार, 13 खासदार, शेकडो हजारो सरपंच, ग्रामपंचायत सरपंच, लोकप्रतिनिधी, लाखो शिवसैनिक, हे सगळे गद्दार आहेत. हे सगळा कचरा आहे. जे गेला तो कचरा, आता राहील काय मग? एवढाच कचरा राहील. हा तमाम साधू संतांचा अपमान आहे. खरं म्हणजे बाळासाहेब पण भगवी वस्त्र घालायचे, भगवे कपडे घालायचे. आणि म्हणून ज्यांनी साधू संतांचा अपमान केलाय ते कुठलेही कोणी असू दे, त्यांचा अपमान यांना महागात पडेल. आणि या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दिसेल. सगळ्यात मोठा जोकर कोण आहे महाराष्ट्रामध्ये? सगळ्यात मोठा काय भोंग्या भूत का सोंग्या भूत कोण आहे? तुम्हाला महायुती म्हणून तुम्हाला विश्वास आहे की तुमचं सरकार देणार. भाजपाने 148 जागा 100% आणि तुम्ही त्याच्या खालोखाल तुम्ही आहात. भाजपाने शतप्रतिशतचा नारा दिलेला आहे. तर याकडे तुम्ही कसं बघताय? महायुतीचं सरकार येणार. आमच्या किती आल्या, भाजपच्या किती आल्या, राष्ट्रवादी अजितदादाच्या किती आल्या, यापेक्षा महायुतीच्या किती आल्या, हा फोकस आम्ही केलेला आहे. महायुती पूर्ण बहुमतात येणार, या राज्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे. हे तुम्हाला 23 तारखेला दिसेल. कोण 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 बॅकफुटला गेलंय, काय झालंय? तुम्ही सगळे आखाडे बांधता. अरे बाबा, अरे काय अर्थ घ्यायचा, का वाकडा घेताय? सरळ घ्या ना. अरे बाबा, जर मोदीजी म्हणाले एक है तो सेफ है, का एक होऊ नये? एक होऊन मतदान करू नये? तुम्ही निवडणूक आयोग म्हणतो मतदान करा, पर्सेंटेज वाढवा, सगळं वाढवा. मग काय झालं? एक होऊन मतदान करा. या राज्याला, या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपली एकजूट पाहिजे. आता आपल्याच राज्यातले नेते काँग्रेसचे विदेशात जाऊन आपल्या लोकांची बदनामी करतायत, पाकिस्तानची बोली बोलू लागलेत. आणि मग आज 370 कलम हटवा म्हणून बोलू लागलेत. म्हणून आपल्याला एक होणं गरजेचं आहे. म्हणून मोदीजी म्हणाले, त्यांनी काय असा धर्माचा विचार केला का? महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह केलं तसं त्यांनी पसरवलंय का? या धर्माने एकत्र या, या धर्माच्या विरुद्ध हे करा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आप बोल रहे हैं कि बार-बार एमपी ने स्पीड ब्रेकर लगाए, विरोध किया, कितने आपके पास कुछ लिस्ट है क्या? ये देखिए मैं बताता हूँ. स्पीड ब्रेकर माझ्याकडे रेडी आहे. हे बघा, ये स्पीड ब्रेकर है, ये स्पीड ब्रेकर है. हा स्पीड ब्रेकर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो,
8,89,105 कोटीचं म्हणजे 9 लाख कोटी 9 लाख कोटी कामांना स्पीड ब्रेकर टाकलेला आहे. मुंबई अहमदाबाद जैतापूर पॉवर प्रोजेक्ट, बारसू रिफायनरी, वाढवण पोर्ट, धारावी रिडेव्हलपमेंट, गारगाई डॅम, मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क आणि त्याचबरोबर याच्यामध्ये केंद्र सरकार 5,62,000 कोटी देणार होते त्यांचा शेअर. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड 80,000 कोटी यालाही खो घातला. आता वाढवण पोर्टला 76,000 कोटी रुपये आम्ही स्पीड ब्रेकर काढला, त्यांना चांगला ब्रेक मारून टाकला. स्पीड ब्रेकर टाकणाऱ्यांना 76,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, भूमिपूजन झालं. आणि म्हणून या वाढवण पोर्ट मध्ये 12 लाख जॉब नोकऱ्या मिळणार होत्या. टोटल याच्यामध्ये आतापर्यंत 14 लाख नोकऱ्यांवर गदा आली त्यांच्या बंदीमुळे, त्यांच्या स्पीड. मी सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये वाढवण मध्ये 12 लाख, मुंबई अहमदाबाद मध्ये 12 लाख, बारसू रिफायनरीमध्ये 10 लाख, त्याचबरोबर जैतापूर मध्ये 15,000. सांगतो तुम्हाला मी सगळं पुरावे सगळं. मुंबई मेट्रो 14,000 कोटी रुपये लॉस झाला. 14,000 कोटी वाढले. गारगाईमध्ये 1,200 कोटी वाढले त्यांच्या विरोधामुळे. आणि हे तर याच्यामध्ये आणखी